Hello guys, you know what time it is? आतापर्यंत खूप कमी लोकांना माहिती होतं, आता अख्ख्या जगाला माहित नाही, पडणार आहे. आम्ही माझ्या फ्रेंड्सला, हिच्या फ्रेंड्सला, सगळ्यांना, हिच्या फ्रेंड्सला कमी माहिती आहे, एक मुशर्रफ आणि वेदांत सोडला तर पहिला तो असा छानसा दिवस होता 23 फेब, जेव्हा अचानक आम्हाला कॉल आला. त्याच्या 2-3 दिवसा पहिले बायोडेटा आला होता, मी बघितला होता. तिच्या घरी गेला असेल, मे बी तो तिच्याकडे पण बायोडेटा गेला त्यांनी असेल. असा बघितला नाही आणि नाही ठेवून दिला. नाही, मी त्याचा Oh, प्रूफ please. मी प्रूफ देऊ शकतो. माझ्या आई आहे प्रूफ की मी तो चांगल्याने बघितला. मी फोटोज बघितले, म्हटलं छान आहे, पण आपण बघू थोड्या पण तिची दिवसांनी. हाईट छोटी नाही, आहे. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. हे नाही बोललो होतो. प्लीज हे नाही बोललो होतो मी की हाईट छोटी आहे. मी बोललो होतो की आपण बघू थोड्या दिवसांनी काय होतं ते. आता फर्स्ट मुलगा आहे तर काय थोडंसं नाही करणार, अरेंज, टिपिकल अरेंज मॅरेज थिंग्स. तर 23 फेब इंडिया पाकिस्तान मॅच. कोहली वॉज ऑन 80s. कोहलीला आणायचंच आहे. हा, ऑब्विसली बरं, कोहली continue. पगलू. आम्ही पहिल्या भेटीत फक्त तिच्या आई बाबांना पाणी दिलं, कारण आम्ही तिघच माणसं होतो घरी, आम्ही काही देऊ शकलो नाही. ते आले, भेटले आणि ते घरी गेले. तर 23ला जेव्हा हिचे आई बाबा आले होते तेव्हा मी असंच हिचं नाव सर्च केलं इंस्टावर. सो हिचं इंस्टा प्रोफाईल भेटणं खूप इझी होतं, कारण ऋतुजाच नाव असून के पुढे लावणारी हीच एकटी. तर मग ते इझिली मिळालं. मग मी रील स्क्रोल केले. एक रील मला खूप जास्त आवडली होती, ती मी तुम्हाला इनॅक्ट करून दाखवायची इच्छित आहे. तर हिअर वी गो. बीडी जलैले, नाही, बीडी जलैले, जिगर से पिया, जिगर मा बडी आग है. दिसला नवीन फॉलोअर आणि एक मेसेज दिसला, हाय. मग मी त्याच्यावर रिप्लाय केला थोड्या वेळाने, हॅलो. आणि तो मंडे होता. ऑब्व्हियसली मंडे यू नो की हेक्टिक असतो थोडासा. माझा त्या दिवशी जास्तच होता थोडासा जेन्युइनली. आणि मग आमचे थोडेसे मेसेज देवाणघेवाण झाली, पण तिने तो मेसेज सीन केला, रिप्लाय दिला नाही. मग मला वाटलं की मे बी या पोरीला असं म्हणायचं असेल की बाबा घरीच येऊ नको, कारण माझा पहिलाच आहे असं तसं. सो आय वॉज चिल की हा पोरगीच नाही म्हणणार आहे. लौंडा कैसे सख्त लौंडा बनना पडेगा ना. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. मी याला ना एक असं नॉर्मल नाही, बट नॉर्मल नव्हता तो. नॉर्मल फ्लर्टी टेक्स्ट केला होता. मी त्याला टेक्स्ट केला होता की वेन आर वी हिटिंग द डान्स फ्लोअर, बिकॉज याच्या रील्स मध्ये खूप असं डान्स भरपूर काय होतं. आय लव्ह पीपल हू डान्स. त्याच्यावरती याचा आन्सर होता की फॉर वॉट. डिस्क्लेमर, मी एवढा रूड याला सीन करून सोडून नाही तर काय तुझ्यात नाही. डिस्क्लेमर, मी एवढा कधीच रूड नाही वागत. त्या दिवशी मला खूप कामं होते, मी होते कामं जेन्युइनली, आणि थोडंसं सख्त मला वाटलं की तिकडून नाहीच येणार आहे. गजब टू बी बाज आदमी. तर मी तिला प्रत्येक वेळेस फोटो काढून पाठवत होतो की बघ मी एवढ्या वेळपासून मीटिंगमध्ये आहे, हे मीटिंग अजून लागले आहेत, मी जेवलो नाही आहे, मी तुला 45 मिनिट्समध्ये करतो. तिला ती गोष्ट खूप आवडली होती. किती चांगला मुलगा आहे की प्रत्येक गोष्टीचा अपडेट देतोय की हा मी 40 मिनिट्स बिझी आहे. यांनी मला माझा नंबर विचारला आणि नंबर विचारल्यावर मी फोन उचलला आणि बसले तुझी तब्येत खराब आहे का? नाही, नाही, मी असं विचार, मी काळजीने विचार. याचा क्वेश्चन असा होता, तुझा आवाज असाच आहे की काय? माझा आवाज तसाच होता. म्हणजे आणि मला तर रोस्ट केलं, माझ्या आवाजाला पण रोस्ट केलं. हा, मग आम्ही असं 2-3 तास छान बोललो. 2-3 तास नाही, एक 1-1.5 तास खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या. आणि आम्ही एक छान टिप सगळ्यांना की आम्ही खूप जास्त क्लिअर होतो. हा, क्रिस्टल क्लिअर एकदम की हे असं आहे, मी असं आहे. ती तिच्याबद्दल सांगत होती. वी आर डिस्कसिंग अबाउट दॅट. आम्ही तोपर्यंत असं काही फुल अँड फायनल असं नाही की लग्नासाठी म्हणजे होच म्हणायचंय, पण आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आणि नंतर मग आम्ही रोज बोलायला लागलो. म्हणजे माझ्या घरच्या घरी 8 तारखेला गेले, 8 मार्च, पण 24 फेब टू 7 मार्च आम्ही खूप जास्त बोललो. त्याच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी ऋतुजा बी लाईक की वेदांत मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, यू आर द वन, यू आर माय ड्रीम बॉय. रोज सकाळी मी उठायचो, 8-10+ इंस्टाग्राम मेसेजेस. अजून काय?
त्याच्यातले 5 रील्स आणि हा. 5 पॅरा. Oh. रोज सकाळी उठल्यावर मी डोळ्यात तू उघडल्यावर पहिले मेसेज वाचायचो. अरे बापरे. तर पहिली मीट ऑफिशियली आम्ही 8 तारखेला भेटलो, पण अनऑफिशियली आम्ही 6 मार्चला. सॉरी सगळ्यांना ज्यांनी आम्हाला खूप खूप साधं समजलं की आमच्या घरच्या म्हणायचे एंगेजमेंट पर्यंत नंबर घेऊ नका, एकमेकांचा बोलायचं नाही जास्त. सॉरी. पण आम्ही 6 तारखेला भेटलो. आम्ही CCD ला गेलो. तेव्हा फर्स्ट टाइम मी जेव्हा हिला पाहिलं तेव्हा ही एक छानशा फ्लॉरल रेडिश टाईप कुर्त्यामध्ये होते, उभी होती अशी. ऑर्चिड बेकरीचा पण खूप सारा हात आहे वरून. त्या कुल्फे, बदाम कुल्फी तिथे खूप साऱ्या मिळत होत्या, आम्ही रोज भेटायचो. तर हां, मग आम्ही तिथून CCD भेटलो. मी काय घातलं होतं सांग? ये फंस गया। देखो ये चीज मेरे को अच्छे से याद है. आणि मग तिने मला एक छोटस गिफ्ट दिलं. तेव्हा खूप मोठं गिफ्ट दिलं. ते दिसायला छोटं होतं पण खूप मोठं होतं. हम्म. 9 तारखेला हे लोक आहे. मग यांना फ्रूट सॅलेड ज्यांनी आम्हाला इंस्टावर फॉलो केलं त्यांना माहिती आहे, बॅक स्टोरी आहे फ्रूट सॅलेड. कारण या गोष्टीसाठी चाकू दाखवण्यात आलाय मला. फ्रूट सॅलेड टाकत होता. सगळं रिच्युअल झाली, सगळं बोलणं झालं. त्याच्या पप्पांनी मला इतके मस्त मस्त प्रश्न विचारले, एवढे मस्त मस्त प्रश्न. तुझे छंद काय? छंद काय? तुझे छंद काय काय? अँड मला डान्स करायला खूप आवडतं. आणि तोपर्यंत या लोकांनी मला सगळं इंस्टाग्राम स्टॉप करून ठेवून दिलं. नाही, मी फीडिंग करतो ना थोडंसं. सीडिंग चालू होतं की बघा किती छान डान्स करते, बघा किती छान छान गोष्टी करते, पेंटिंग पण करते, किती मल्टीटास्किंग आहे, वरून HR आहे. मला याच्या आईला पटवायचं होतं फॉर ऑब्वियस रिझन. हा, आणि आमचं असं ठरलं होतं की घरच्यांना जर नाही आवडलं तर मी इतकं हे नाही करू शकणार फोर्स त्यांना. हा, कारण अरेंज मॅरेज आहे, मग ते कसं तू काय इतकं फोर्स करतोय. म्हणून मग मी तिला बोललो तर आई बाप्पांना आवडू दे, फिर सॉर्टेड है, फिर कोई नहीं रोक सकता. हा, तर मग याच्या आईने मला म्हटलं की बाळा जरा उभी राहा, मला तुझी म्हणजे आपण कसं दिसतो, कसं हाईट वाईज कसं आहे ते बघायचं होतं. सो इट्स अ टॅग ऑफ चेकिंग की म्हणजे हाईट किती असणार, सरळ उभी कसं राहते. दिसणार, सरळ उभी राहणार की नाही, सगळं चेक होतंय. 9 मार्चला याच्या घरचे घरी आले आणि मग सगळं ते जे काही रिच्युअल्स होतात, क्वेश्चन्स विचारतात, ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर याच्यावर क्वेश्चन हा, म्हणजे असं हा, मला माझं पर्सनॅलिटी चेक द्यावं लागलं तिथे की मी त्यांच्या मुलासाठी का फिट आहे. त्याच्यानंतर हे लोक गेलेत, सगळं नाश्ता वगैरे झाला, गेलेत. आणि बेसिकली याच्या घरच्या आमचा रिस्पॉन्स ऐकायसाठी थांबले होते आणि आमच्या घरचे यांच्या घरच्यांचा रिस्पॉन्स ऐकायसाठी थांबलेले. आणि मग असं थांबत थांबत दोन्ही थांबलेले. मग हे गेल्यानंतर मला खूप जाम अति घाण झोप आलेली. ठीक आहे, तर यांनी मला टेक्स्ट केला की तुझं काय आन्सर आहे ते तुझ्या पप्पांना सांग, आमच्या घरचे थांबलेले आहेत उत्तरासाठी. मी म्हटलं मला टाइम पाहिजे विचार करायला, आणि मी फोन सायलेंटवर केला आणि मी झोपून गेली. मी सायलेंटवर जरी नाही केला तरी पण मी कोमात जाते. सो बेसिकली आय स्लेप्ट अराउंड 2 o'clock इन द आफ्टरनून. आणि मी उठली 6-7 वाजता काहीतरी उठलेली. आणि माझ्या पप्पांना मला ड्रॉप करायचं होतं. सो बेसिकली ट्रॅव्हल्स एव्हरी सॅटर्डे संडे टू पुणे, सॉरी अमरावती. पुण्यामध्ये अमरावतीला जातात ते. तर मी काय बघतेय तर कुंडली पण मॅच झाली, हो पण झालं, मला विचारलं पण नाही, म्हणजे एव्हरीथिंग वॉज डन. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी म्हटलं पप्पांना की मला का नाही विचारलं तुम्ही, माझ्या बाबांना जेव्हा मी म्हटलं हो नाही काहीतरी विचारायला पाहिजे होतं, देन ही वॉज लाईक की सो बेसिकली मी बघण्याच्या कार्यक्रमासाठी 3 साड्या घेतलेल्या. सो त्याच्यावरती ते बोलले की बाळा बाबांना शिकवू नका. आणि अशा प्रकारे ते फायनल झालं. आणि मग आमचं फायनलची डेट जो टिळा म्हणतो आपण
ती 16th ऑफ मार्च डिसाईड झाली जस्ट बिकॉज इट वॉज हिज बर्थडे. हा, मग आम्ही त्याच आमच्या ट्रेडिशनला पुढे ठेवत आम्ही लग्न हिच्या बर्थडेच्या दिवशी केलं. सो बेसिकली आम्ही लिस्ट चॅट जीपीटीतून काढलेली. नाही नको बोलू ना. आपण ChatGPT. एवढं क्रिएटिव्ह बोललो मी ChatGPT. तुझ्याबद्दल. नाही, बाकी गोष्टीत आम्ही करू शकतो, आम्ही बोलू शकतो. आयडिया पण आमचा स्वतःचा आहे. आम्ही खूप जास्त याच्यावर गोष्टीवर रिसर्च केला की पहिला युट्यूब व्हिडिओ कसा असला पाहिजे. पर्सनली मी एक हे मेक शुअर केलं की चॅट जीपीटी मी कुठे बोलतोय खोटं सो हा, तर एंडिंग जर करायची असेल आम्हाला या व्हिडिओची तर मी फक्त एवढं सांगते की see, आम्हाला ना खरंच आय स्वेअर आम्हाला क्रिंज कॉन्टेंट जमत नाही, खोटं पण बोलू शकत नाही, आम्हाला हसायला येतं. आम्हाला जाम हसायला येतं. आम्ही जेव्हा पण कधी असं रोमॅन्टिक काहीतरी करायला जातो, आउट ऑफ क्रिंज म्हणजे जे आम्ही फील नाही करतो, जे आम्ही फील नाही करतोय ते आम्ही म्हणजे पोर्ट्रे पण करू शकत नाही. इट्स व्हेरी अवघड फॉर अस. अशाच व्हिडिओजसाठी, अशाच नॉर्मल फन रिलेटेबल व्हिडिओजसाठी आम्हाला लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट केलं तर खूप छान होईल. आम्हाला कळेल की आम्ही पुढचा व्हिडिओ काय बनवू शकतो, काय इम्प्रूव्ह करू शकतो. सो या, भांडत राहा, हसत राहा, खेळत राहा, खुश राहा. खुश राहा. बोय. SpongeBob, big guy, pants okay. SpongeBob, big guy, pants okay. Big guy. हाय गाईज, मी तुझ्या इट्स मी- बायको. मी वेदांतचा नवरा. नाकातले केसला त्रास देऊन राहिली आज. तू मला असंच इंटरप्ट करतो, मी तुला इंटरप्ट करते का मध्ये मध्ये? हा तर मग सो ओके. पण मला नेहमी असं करतो यार, तू कट करून टाकतो. आता मला नाही आठवत आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक, शेअर, पुन्हा टेक 2. माझी पाठ पडली. म्हातारे.